तिचं तिचं तुझ्यावर कधीच खरं प्रेम नव्हतं ना आहे. मला ना खात्री आहे तिला फक्त या घरातली प्रॉपर्टी हडप करायची आहे म्हणून तिने हे सगळं केलं. तू बघ आता ती ह्या मंगळसूत्राच्या रिझनने तुम्हाला इतकं इमोशनली ब्लॅकमेल करेल. हे सगळं घडायच्या आधी तूच तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र काढ आणि लांब कुठेतरी फेकून दे. and just get rid of it. मला खूप काळजी वाटते तुझी. स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मी की हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं जाईल आणि माझं समजा आयुष्यच बदलून जाईल. पण तुला बी माहित आहे आई, काय बी झालं तरी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मंगळसूत्र मी काढणार नाही. या 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 सगळ्यांनी या, आमच्याकडे वडापाव खायला या. 15 रुपयाचा वडापाव आहे. एक वडापाव खाल तर खातच राहाल. वेलकम वेलकम सर, वेलकम. अहिल्या देवी आणि दामिनी देवी किर्लोस्कर वडापाव सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. स्वस्त आणि मस्त वडापाव आमचा जबरदस्त. जमलं ना? येस. आणि आता तुम्ही आमच्या इकडचा वडापाव खाल ना की तुम्ही अजून लोकांना घेऊन याल. मग ती लोक अजून लोकांना घेऊन येतील. अशी लोक जमवत आपल्याला एक मोठी साखळी तयार करायची. ओके चला हे घ्या, 5 रुपयाचा वडापाव तयार. गरमागरम खाऊन घ्या. हे काय यात वडा कुठे? वडा वडा नाही अगं आत्या. तर म्हणे वडा नाही, असं कुठे असतं का? 5 रुपयाला कोण देतो तुम्हाला वडापाव? हे बघा, वडापाव नाहीये पण वडापावचा पाव आहे की नाही. 5 रुपयाला तेवढंच. खा खा, सगळ्यांनी खा. हो, असं कुठं असतं का? आमचे पैसे आम्हाला परत द्या. हो हे घ्या तुम्ही. सॉरी सॉरी. थांबा. अगं आत्या. हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे अजिबात परत मिळणार नाहीयेत. तुम्हाला अगदी हवंच असेल तर उद्यापासून आम्ही वडा सुद्धा ठेवतो, है ना? ए चला रे, यांच्याकडून आला जरा. सॉरी सॉरी सॉरी. माझ्या पार्टनरच्या वतीने मी माफी मागतो. उद्या नक्की वडे. उद्यापासून. आत्या अगं काय आहे याच्यात? वडे नाहीत. वडे कुठे आहेत? परितोष, खरं तर मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय. मला काय वाटतं माहितीये का, आपल्याला जर आपला बिझनेस ग्रो करायचा असेल ना तर आपल्याला वडा सुद्धा ठेवला पाहिजे. अरे आत्या बेसिक कॉमन सेन्स आहे ना. वडापाव मध्ये मेन वडा आहे ना. मेन वडा आहे. नुसतं पाव खाणार आहे का कोणी? वडे नकोत का? अरे मला काय ओरडतोस? मी गेले होते त्या पारूकडे. मी तुला सांगितलं पण होतं की रोज 200 किंवा 300 वडापाव बनव म्हणून. ती प्रिया मध्ये बोलली आणि ती नाही म्हणाली. अरे मला आता मलाच कळत नाहीये मी काय करू. हा आत्या डोंट वरी. माझी बायको आहे ना एकदम स्मार्ट, बिझनेस माइंडेड. ती आपल्याला या प्रॉब्लेम मधनं नक्की बाहेर काढेल. बघ तू. ओके येस. डन. मंगळसूत्र? आदित्य सरांसमोर जायची बी हिंमत होत नाही माझी. गुड मॉर्निंग. पारू, काही काही सांगायचं आहे की नाही? का अजूनही माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवायच्या आहेत? तू विसरतेस का ग? कुठलेही नातं हे विश्वासाच्या जोरावर उभं राहतं.
आणि एकमेकांपासून गोष्टी लपवणं म्हणजे विश्वासघात असतो. हे जे काय आता माझ्या समोर आलंय ते तेवढंच आहे की अजून काही आहे जे मला माहिती नाही. आदित्य सर, कधीपासून आहे का हे डोक्यात तुझ्या? तू असा विचार करत असशील हे माझ्या डोक्यातही आलं नव्हतं. किती विश्वास ठेवला मी तुझ्यावर. काय समजत होतो मी तुला. आणि बाबा, अहो तिची बाजू एकदा समजून तरी घ्या. सॉरी, पण आज माझ्या आणि पारूच्या मध्ये कोणी बोलणार नाही. तू चल. आदित्य सर, आदित्य बाबा, आदित्य सर, आदित्य सर. परमेश्वरा, यांच्या नात्यात काही बिघडू देऊ नकोस. आता मी शूट केलेल्या पिक्चरचा क्लायमॅक्स बघायला मला पण जावंच लागेल. हे तेच मंगळसूत्र आहे ना? आणि शूटच्या वेळी मी तुझ्या गळ्यात घातलं होतं. बोल ना पारू, हे तेच मंगळसूत्र आहे ना? त्याच दिवशी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की पारू, हे सगळं खोटं आहे, हे फक्त शूटिंग आहे. मी तुला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं होतं, तरी तेव्हापासून ते आतापर्यंत हे मंगळसूत्र अजूनही तुझ्या गळ्यात आहे का? पारू बोल प्लीज, आता तरी बोल. तू जर बोलली नाहीस ना तर माझ्या डोक्यातले प्रश्न अजून अजून वाढत जाणार आहे आणि त्याने गैरसमजच निर्माण होणार आहे. पारू प्लीज बोल, तुला माझी शपथ आहे. का आहे मंगळसूत्र? आदित्य सर, हा, मला हे तुमच्या समोर कधी बी आणायचं नव्हतं. मला नव्हतं सांगायचं तुम्हाला. यात माझा कुठला बी स्वार्थ नव्हता आदित्य सर. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्हाला असं वाटतं मी फसवले, तुम्हाला पण तसं नाही. मग का? पारू का? बोल, मी ऐकतोय. आदित्य सर, त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंग नंतर काय झालं माझं मलाच नाही कळलं. मी गावाकडनं आलेली पोळगी आहे. हे मंगळसूत्र, लग्नाच्या विधी, लग्नाचे समजे रीतिरिवाज, हे समजा लई महत्वाचं आहे माझ्यासाठी. त्यात खोटं खोटं काय आणि कसं करायचं नाही माहिती मला. ज्या क्षणी हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात बांधलंय, त्या क्षणापासून माझं समजा जग बदललंय आदित्य सर. मंगळसूत्रासारखी पवित्र गोष्ट गळ्यात बांधली गेल्यावर ती बाई मरेपर्यंत स्वतःच्या गळ्यातच ठेवते.
हे समजा खरं मानतं, पण पण हेच सत्य आहे, हेच माझे संस्कार आहेत. मला मला वाटलं ते लगीन खरं हाय, ते लगीन खरं माझ्यासाठी. आणि म्हणूनच मी तुमच्यावर जबरदस्ती नाही केली की तुम्ही माझ्याशीच लगीन करा. माझे समज भाबडे आहेत आदित्य सर, पण ते माझ्या सोबत म्हणते. या माझ्या भावना आहेत सर, मी काय करू? आदित्य सर, मी आईची शपथ घेऊन सांगते, मला स्वतःला तुमच्यावर कधी बी लादायचं नव्हतं. मला माहित आहे तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे. म्हणून हे मंगळसूत्र मी गळ्यात बांधले, म्हणून तुम्ही माझा स्वीकार करावा, माझ्याशी लग्न करावं, असा विचार मी कधी बी केला नाही आणि मी कधी करणार बी नाही. आदित्य सर, हे बघा, माझी कसलीच जबरदस्ती नसेल तुमच्यावर. मी तुम्हाला बोलणार बी नाही की तुम्ही मला स्वीकारा म्हणून. हे समजा ऐकल्यावर तुम्हाला आपल्या नात्यातनं माघार घ्यायची असेल तर तुम्ही माघार घ्या. तुम्ही लांब जा माझ्यापासून. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल मला. आदित्य सर, फक्त एकदा तुम्ही म्हणा की भरून निघून जा माझ्या आयुष्यात. मी आता या क्षणी तुम्हाला सोडून लांब निघून जाईल, कायमची. पण हे मंगळसूत्र मी नाही करू शकत. आदित्य सर, माझी विनंती आहे, यो अधिकार माझ्याकडनं हिरावून घेऊ नका प्लीज. तू मला आधी नाही सांगू शकलीस का तुझा माझ्यावर विश्वास नव्हता, माझ्या प्रेमावर विश्वास नव्हता? तुला कसं वाटलं ग मी तुला स्वार्थी म्हणेन? मी ओळखत नाही का तुला? माझं तुझ्यावर प्रेम नाहीये का? मला माहित नाही का तू आपल्या घरासाठी किती काय काय केलंय? आणि जरी हे सगळं करण्यामागे तुझा स्वार्थी हेतू असला असता तर एक स्वार्थी माणूस आहे ना स्वतःचा जीव धोक्यात घालत नाही, जो तू कित्येक वेळा माझ्यासाठी माझ्या घरासाठी घातलायस. तुला काय वाटलं ग? मला तुझं प्रेम करणार नाही पारू. पारू, त्या दिवशी ऍड शूट मध्ये तुझ्या मनात ज्या भावना होत्या ना त्याच भावना माझ्याही मनात होत्या. फक्त मला माहिती नव्हतं की ज्या डोळ्यांवर मी प्रेम करतोय, ज्या मुलीवर मी प्रेम करतो ती तूच आहेस. मी ते फक्त शूटिंग आहे असं समजत होतो. पण तू एक गोष्ट नोटीस केली आहेस? त्या दिवशी त्या शूटिंग मध्ये ते लग्न कुठेही थांबलं नाही. ते विधी खरे होते, ते मंत्र खरे होते, ते 7 फेरे खरे होते. हे तुझ्या गळ्यात जे मी मंगळसूत्र घातलं ना ते सुद्धा खरं होतं. अरू, मी सुद्धा तुझ्या इतकंच पूर्ण मनाने ते सगळ्या विधी पूर्ण केल्यात. जे लग्नाचे संस्कार तुझ्यावर झालेत ना तेच संस्कार माझ्यावरही माझ्या आईने केलेत. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ नाहीये. लग्न म्हणजे एक खूप पवित्र नातं असतं, जे खूप जीवापाड जपायचं असतं, आयुष्यभर ते निभवायचं असतं. मला माहितीये
मी तुझ्या गळ्यात ते मंगळसूत्र बघून जरा गडबडलो आणि तो खेळ वगैरे सगळं झाल्यानंतर ती दिशा आली होती माझ्या रूममध्ये. नेहमीप्रमाणे तिच्या स्वभावानुसार मला समजवायला की तू हे कशी सगळं प्लॅनिंगनी करते. तिला काय माहिती, हा आदित्य किर्लोस्कर माणसांची मनं खूप चांगली ओळखतो. झालं तुझं. Get lost. Get lost! माझी पारू काय आहे हे मला तुझ्याकडून ऐकायची गरज नाहीये. चुप. मी खूप चांगलं ओळखतो माझ्या पारूला. हे ऍटलीस्ट ती तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी नाहीये यार. तू तुझा स्वार्थ साधण्यासाठी त्या बिचारा परितोष सोबत लग्न केलं, त्याचा वापर केला. ऍटलीस्ट पारू गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आणि हे लग्न मनापासून निभवत राहिली का. आणि त्या बदल्यात तिने या घराघरून कुठलीही अपेक्षा ठेवली नाही किंवा घरच्यांकडून काहीच मागितलं नाही. आदित्य, इथून पुढे माझ्या पारूबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही तुझ्याकडून. जर का तू बोललीस ना तर मी विसरून जाईन तुझं त्या परितोष सोबत लग्न झालं आणि हे मी फेकून देईन तुला या घरातून. आदित्य भोळा आहेस. इकडे आदित्य, गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. पारू, आपलं नातं खूप प्युअर आहे. आपलं प्रेम खूप पवित्र आहे आणि हे जे काय घडतंय ते खूप नॅचरली घडतंय का. कदाचित हेच देवाच्या मनात आहे, हेच आपलं भाग्य आहे. आता मी काय म्हणतो ते नीट ऐक. हे लग्न जितकं मनापासून तू मानतेस तितकंच मनापासून मी मानतो. मी मनापासून तुला माझी बायको मानतो पारू. इथून पुढे तुझ्या मनात कधी हा प्रश्न येता कामा नये की मला हे नातं मान्य आहे की नाही. कारण मी हे नातं आणि तुला खूप मनापासून स्वीकारलंय. मला तर आश्चर्य वाटतंय की तू इतके दिवस ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवलीस. मला किंवा इतर कोणालाही त्रास होऊ नये म्हणून तू सगळ्यांपासून लपवत होतीस. किती सोचलंस यार पारू. पण आता तू एकटी नाहीयेस. ते लग्न भले शूटिंग पुरता होता जे तू खरं मानलंस, पण आता ते लग्न मला पुन्हा एकदा खरं करून दाखवायचं आहे. म्हणजे माझ्याशी लग्न करशील खरं करून. आदित्य सर, उठा तुम्ही, उठा. आदित्य सर, मी आधीच मनोमन तुम्हाला माझा नवरा मानलाय आणि मला आनंद आहे की तुम्ही बी तोच विचार करताय. पण जर देवी आईंच्या परवानगीशिवाय ना त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे नातं पूर्ण नाही होऊ शकत.